तर ही किवळ्यातली जी प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामध्ये महापौर साहेब जी जागा होती ती रोड टच जागा होती, दोन्ही बाजूला कमर्शियल बनतील अशी कमर्शियल जागा असल्यामुळे माझं सरळ सरळ असं म्हणणं आहे की ती जागा बिल्डरला फायद्याची व्हावी म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक कट कारस्थान करून तिथली स्कीम हुसकावून लावून दुसरीकडे घेतलेली आहे। नंतर त्या जागेवर हे क्लिअर झालं बरं का, सगळं काय काळजी ते सगळं। आणि जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या नागरिकांना खरोखर 7 लाखातच प्रधानमंत्री आवास योजनेचं घर द्यायचं होतं तर मोहननगरला त्याचवेळी योजना चालू होती, तिथं लगेच यांना शिफ्ट करता आलं असतं, पण ते न करता एका खाजगी बिल्डरचं भलं व्हावं म्हणून EWS योजना राबवली गेली आणि त्यांच्या फायद्यासाठी यांचा हक्क मारला जातोय आणि यांना जवळपास 13 लाख रुपये भरायला लावतात। तर आपल्या उपस्थित मला अधिकाऱ्यांना प्रश्न असे विचारायचे की जागा का बदलली आणि असं काय झालं की जागेची किंमत किंवा घराची किंमत दुप्पट झाली। तिसरी जाचकाट अशी आहे की ज्यावेळी एखाद्या गरीबाला महापौर साहेब गरज पडेल, मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, घरी कोणी आजारी पडलं किंवा आता कमवतं कोणीच नाही म्हणून गावाला जायची वेळ आली, अशा वेळी जर साहेब त्या माणसाने घर विकलं तर जे काही त्या विक्रीची किंमत येईल त्याचे 50% महापालिकेला। हा कुठला क्लॉज आहे? प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये असा काय क्लॉज आहे का? इतर कुठल्या देशामध्ये इतर शहरामध्ये अशा योजनेमध्ये क्लेम आहे का? साहेब 7 लाखाचं घर या लोकांनी 14 लाखाला घ्यायचं, यांना बँकेचं लोन होत नाही, यांनी जर फायनान्सचं लोन घेतलं तर यांना ते 14 लाखाचं घर 24 ते 28 लाखावरती जात आहे, बरोबर 25 लाखाच्या वर जात आहे। आणि जर दुर्दैवाने काय गरज पडली, यांना विकावं लागलं ते घर काही वर्षांनी किंवा काही महिने म्हणजे अत्यावश्यक वेळ आली तर, खरं तर कोणावर अशी वेळ येऊ नये पण आली तर त्या 28 लाखातले साहेब 14 लाख रुपये महापालिकेला, म्हणजे ह्यांनी डबल किमतीत घर घ्यायचं, व्याज पण भरायचं आणि त्याच्यानंतर परत 50%ला महानगरपालिका पार्टनर। मग हे प्रधानमंत्री आवास योजना राहते कुठे? याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचं माननीय पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नाला सुरुंग लागतोय आणि प्रधानमंत्री योजना इथं हाणून पाडली जाते। आपण लक्ष घाला आणि या नागरिकांना न्याय द्या। आता मला वाटतं तुम्ही यांना विचारा की काय गडबड झाली। मागच्या वेळी सांगितलं आपण ही जागा किवळेची नव्हती, ती रावेतला होती जागा, पहिली गोष्ट। आणि ते 2017-18 ते जेव्हा ते एस्टिमेट केलं होतं त्या किमतीप्रमाणे आपण काढली। कालांतराने EWS स्कीम चालू झाली आणि ती EWS आणि प्रधानमंत्र्यांमध्ये एवढा फरक आहे की त्याच्यामध्ये 2.5 लाखाचा बेनिफिट भेटत नाही, रजिस्ट्रेशनला आपल्याला काय हे नाहीये, म्हणजे सबसिडी नाहीये त्याला। आणि जे किवळेची आपण त्याचे एस्टिमेट केलं होतं ते 2022-23 रेटने केलं होतं, अॅन्युअल रेटने केलं होतं। तर हे जो डिफरन्स येतो ते एवढा येतो। पण यांना जर प्रधानमंत्री आवास योजना आहे तिथे लॉटरी लागली, त्यांना तिथे सबसिडी मिळते, मग त्यांनी EWS मध्ये का जावं याचं उत्तर सांगा। आपण जाहिराती काढली सर, मग त्यांनी का जावं? त्यांची लॉटरी जर प्रधानमंत्री आवास योजनेत आहे तर त्यांनी तुमच्या आग्रहास्तव EWS मध्ये का जावं याचं कारण सांगा।